गोंदियामध्ये गोडाऊन अभावी आता आदिवासी महामंडळाची धान खरेदी उघड्यावरती पडून धान्याला कोंब फुटण्याचा धोका, साठवणुकीची गंभीर समस्या, लाखोंचं नुकसान टाळणार कोण, नागरिकांचा हा सवाल। वर्ष उलटलं तरी देखील शासनाकडून कोणतीही ठोस मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप। वाशिममधील शेतकरी आता भरपाईच्या प्रतीक्षेत, प्रशासनानं तात्काळ हस्तक्षेप करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात लाल कांद्याची मोठी आवक, 35 लाख क्विंटल लाल कांद्याची आवक। कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं कांद्याच्या बाजारभावात घसरण। नागपुरातील एपीएमसीमधील भाजी व्यापाऱ्यांच्या संपामुळे व्यापारावरती परिणाम, डाळे वाटपातील घोटाळा आणि प्रशासनाविरुद्ध विविध मागण्यांसाठी संप, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार, अडते व्यापाऱ्यांची ही भूमिका। वाशिम जिल्ह्यात रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे शेतातील मातीची गुणवत्ता कमी, परिणामी शेतकऱ्यांचा सेंद्रिय खताकडे कल वाढला। सेंद्रिय खतामुळे आता जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते। वाशिमच्या वर्दरी खुर्द या गावामध्ये जलजीवन मिशन योजनेची अवस्था अतिशय खराब, नळाला पाणीच येत नाही, त्यामुळे गावकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या। संभाव्य पाणी टंचाईसाठी आता नाशिक जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार, 7,38,25,000 रुपयांचा सविस्तर कृती आराखडा तयार केल्याची माहिती। यानुसार 1048 गावं वाड्यांमधील पाणी टंचाई दूर होण्याची शक्यता। वाशिममध्ये आता 3 दिवसीय कुतूहल विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन, विज्ञान भारती नागपूर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन, प्रशासनाकडून चोख नियोजन। धाराशिव, कळंब, वाशी आणि भूम परिसरामध्ये भूगर्भातून मोठे आवाज, घरातील भांडी, दरवाजे, खिडक्या हादरल्याची नागरिकांची माहिती। आवाजाची तीव्रता जास्त, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बुलढाण्यात प्रलंबित मागण्यांसाठी आता पाणीपुरवठा स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, 5 ते 6 महिन्यांपासून रखडलेलं वेतन यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। वर्ध्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन, 4 महिन्यांपासून वेतन मिळालं नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन। 9 फेब्रुवारीपासून राज्यस्तरावरती बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा। जळगावमध्ये अतिरिक्त काम देऊ नका असं म्हणत रेल्वे कर्मचारी आक्रमक, भुसावळच्या रेल्वे डीआरएम कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन। प्रशासनाच्या कामगिरी विरोधात आता धोरणांचा तीव्र निषेध। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील बोरझर गावाची मदाचे गाव म्हणून निवड, ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम। बोरझर, उकळापाणी, प्रतापपूर या ठिकाणी 30 मतपाळांना प्रशिक्षण। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा अवघ्या 3 दिवसांवर, 9 आणि 10 फेब्रुवारीला या वर्षीचा जत्रोत्सव। आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ आणि प्रशासकीय शासकीय यंत्रणांकडून जोरदार तयारी। वाशिमच्या मंगरुळपीर बिरबलनाथ महाराज यात्रेनिमित्त भव्य शंकरपट स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेत राज्यासह परराज्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। या दरम्यान शंकरपट स्पर्धा बघण्यासाठी यात्रेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। पुण्याच्या पालसिद्धेश्वर देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी, पारंपरिक वाद्याच्या तालावरती देवीच्या काठी पालखीची छबिना मिरवणूक उत्साहात संपन्न। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी भोरमधील निवडणूक यंत्रणा सज्ज, निवडणुकीसाठी 1608 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक, इतर 250 कर्मचारी राखीव असणार, 4,07,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। परभणी जिल्ह्यात उद्या जिल्हा परिषदेच्या 54 जागांसाठी आणि 108 गणासाठी निवडणूक प्रक्रिया पडणार पार। जिल्हा परिषदेच्या 54 जागांसाठी 247 तर पंचायत समितीच्या 108 गणांसाठी 433 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात। पुण्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 30 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार। जिल्ह्यामध्ये 3605 मतदान केंद्रांवरती मतदानाची व्यवस्था, प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य वाटप करण्यास सुरुवात। साताऱ्यात मतदानापूर्वी राडा, भाजपच्या उमेदवाराच्या भावाकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण, पाल जिल्हा परिषद गटातली ही घटना। अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची निवड, तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड। भेंडे यांना एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांचा पाठिंबा। जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर म्हणून वंदना मगरे यांचे नाव भाजपकडून निश्चित, तर उपमहापौरपदासाठी राजेश राऊत यांच्या नावाची शिफारस। 9 तारखेला महापौर आणि उपमहापौर पदाची अधिकृत घोषणा होणार। बुलढाण्याच्या खडकपूर्णा धरणामध्ये अजित पवारांच्या अस्थीचं विसर्जन, जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यांमध्ये अंत्यदर्शनासाठी अस्थी ठेवण्यात आलेल्या लाखो नागरिकांनी अस्थीचं दर्शन घेतलं। देशाला तिसऱ्या आर्थिक महासत्तेकडे नेणारा हा अर्थसंकल्पातून नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार, भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचं हे वक्तव्य। नांदेडच्या कंधारमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्राचं वाटप होत असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप, बोगस जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला परदेशातून आर्थिक मदत, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा हा आरोप। नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी करार केले जाणार, 3 दिवस एक्स्पो चालणार।
मालेगावात नीती आयोगाच्या संपूर्णता अभियान 2.0चा उत्साहात शुभारंभ. अभियानाद्वारे 28 जानेवारी ते 14 एप्रिल आरोग्य, पोषण, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रातील 6 निर्देशकांमध्ये 100% उद्दिष्ट पूर्ण करण्याचं साध्य. गजानन महाराजांचा प्रगट उत्सव 2 दिवसांवरती. शेगावमध्ये राज्यभरातील दिंड्या मोठ्या संख्येने दाखल. 1,500 पेक्षा जास्त दिंड्या मुख्य सोहळ्यापर्यंत येण्याची शक्यता. बुलडाण्याच्या शेगावमध्ये शिवाजी चौक ते मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. प्रगट दिन पाठोपाठ महामोहीम. राष्ट्रपती यांचा संभाव्य दौरा. जिल्ह्यातील प्रशासन अलर्टवर. जळगावच्या फेकरी या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांचा भुसावळ पंचायत समितीवरती धडक मोर्चा. व्हिडिओंसमोर ग्रामपंचायतीने बजावलेल्या अतिक्रमणाच्या नोटीस जाळून निषेध. नंदुरबारमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 10,241 वाहनांवर आरटीओची कारवाई. कारवाई दरम्यान 6,26,07,635 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे परिवहन विभागाच्या महसुलात मोठी वाढ. गडचिरोली या ठिकाणी भामरागडमध्ये काल रात्री माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमकीमध्ये 1 पोलीस शहीद. 3 माओवाद्यांना ठार करण्यात यश. बीडमध्ये अल्पवयीन मुलीचं लग्न होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांची कारवाई. अल्पवयीन मुलीशी लग्न करणारा नवरदेव लग्नातून पळून गेला. नातेवाईकांसह 100 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये बालमजुरी आणि शिक्षकरी मुलांच्या पालकांवरती पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक. 14 बालक बाल निरीक्षण गृहामध्ये तर पालकांची कोठडीमध्ये रवानगी. तिकडे विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील अवैध होर्डिंग्सवरती हायकोर्टाचा वॉच. तर नागपूरमध्ये मुद्दा नाही, न्यायालयाची स्पष्ट नोंद. जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रभावी कारवाईचे आदेश आणि निर्देशही. स्थानिक स्थितीवरती 3 आठवड्यामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश. अहिल्यानगरच्या संगमनेर शहरामध्ये खुलेआम कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या गावगुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीचा माफी मागतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. रत्नागिरीमध्ये प्राध्यापकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. विद्यालयामध्ये शिकणाऱ्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि अत्याचार केली. दिलीप जाधव याच्या विरोधात तक्रार. रत्नागिरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात